हा स्मार्ट कार्ड फोन आहे आणि याच्यामध्ये 3 नंबर रजिस्टर करतो आपण नातेवाईकांचे दोन. ज्यावेळेस कार्ड इन्सर्ट करतो तर त्याला त्या इथे स्मार्ट कार्डवर तो नंबर दिसतो आणि नंबर जर त्याला 1 नंबरवर फोन करायचा असेल आईचा असेल, 2 नंबरला वडिलांचा आणि 3 नंबर वकिलांचा असेल तर तो 1 नंबर दाबला की तो कॉल डायरेक्ट डायल होतो. त्याला डायल करायची वेगळी पद्धत नाही, बटन दाबलं की कॉल डायल होतो. आणि हा त्याचा नंबर आहे सिरियल, सिरियल नंबर असतो. त्यांना आठवड्यातून 3 वेळा ज्या वेळेस फोन करायचा त्यावेळेस ते आपण आपण ते कार्ड इन्सर्ट केलं की आपल्याला इथं कार्ड नंबर दिसतो. हा बॅलन्स आहे. 1 कॉल होणार तर 1 रुपयाला 1 कॉल आहे, 10 रुपये त्याच्या अकाउंटवरून कट होणार. आणि जर त्याला 1 नंबरवर नीचा मुलांचा असेल तर त्याला, 3 नंबर ॲडव्होकेट असेल तर त्याला फक्त बटन दाबले की कॉल होणार आणि समोर कॉल लागणार. 10 मिनिट तो बोलू शकतो. एक नातेवाईक बोलतात किंवा वकील बोलतात, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये स्टोअर होतात आणि रेकॉर्डिंग आपल्याला पाहिजे तेव्हा चेक करता येते. महाराष्ट्रातला हा उपक्रम आहेच, पण सगळ्या सेंट्रल जेलनंतर आपण डिस्ट्रिक्ट जेलमध्ये देखील हा चालू केला आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे सर, IG सुपेकर सर आणि DIG स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या कारागृहांमध्ये ॲलेन स्मार्ट कार्ड फोन हा चालू झालेला आहे. बंद्यांचा नातेवाईकांशी संपर्क राहावा या दृष्टीने आपण अनेक वेळा बातम्या पाहतो किंवा त्याच्यामध्ये कारागृहात मोबाईल चालतो, ह्या घटना देखील पाहतो. खरं तर ती अवैध घटना, अवैध कृती आहे आणि ती टाळण्यासाठी ह्या ॲलेन स्मार्ट कार्ड फोनचा आम्हाला खूप चांगला सुरक्षेच्या दृष्टीने फायदा झालेला आहे. ह्या चालू करण्यामागे जो उद्देश आहे तो कुटुंबांशी आणि वकिलांशी बंदी सातत्याने संपर्कात राहावेत म्हणून ही सुविधा आठवड्यातून 3 वेळा दिलेली आहे, 10 मिनिट प्रत्येकी बोलायला. आणि नातेवाईकांचा जे व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी आपण बंद्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा फोनचं बिल, दुसरं सिम कार्ड SDR आणि तिसरं म्हणजे आधार कार्ड, ह्या 3 गोष्टी घेतो, त्यावर व्हेरिफिकेशन करतो आणि ते झालं की लगेच त्यांना कार्ड वाटप करतो. आज घडीस आपल्याकडे 200 बंद्यांना स्मार्ट कार्ड वाटप केलेले आहे आणि हे वाटप झाल्यानंतर आता दररोज बंदी आपल्या नातेवाईकांशी म्हणा, वकिलांशी म्हणा संवाद साधण्याच्या संपर्कात आहेत. याच्यामुळे सुरक्षेला खूप चांगला फायदा झालेला आहे. अवैध कृतींवर अटकाव येण्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर बंदी देखील सॅटिस्फाईड आहेत की आम्हाला संवाद साधता येतो. लांबच्या राज्यातले किंवा तालुक्यातले, जिल्ह्यातले जे बंदी आहेत तर त्यांना संपर्काला खूप चांगली गोष्ट झालेली आहे. आज आपल्या कारागृहामध्ये नाही म्हटलं तरी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातले आरोपी आहेत. ओडिसा, वेस्ट बेंगॉल अशा विविध राज्यातले बंदी आहेत. त्यांना संपर्काला ही खूप चांगली सुविधा झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय आमच्या वरिष्ठांना जातं. अशा प्रकारच्या सुविधेचा बंदी देखील चांगल्या प्रकारे फायदा घेत आहे. साधारण किती वेळ एका बंद्याला, किती महिन्यातनं किंवा आठवड्यातनं असं काय ठरलेलं आहे का त्यामध्ये? आठवड्यातून साधारण 3 वेळा तो बंदी प्रत्येकी 10 मिनिट बोलतो. असे 4 युनिट आपण जेलमध्ये बसवलेले आहेत. पुरुष विभागामध्ये 3 आणि महिला विभागामध्ये 1 सेपरेट युनिट बसवलेलं आहे. बंदी ज्यावेळी संवाद साधतो त्यावेळेस आमचा कर्मचारी देखील प्रेझेंट असतो. हे कॉल देखील रेकॉर्ड होतात आणि रेकॉर्ड झालेले कॉल्स देखील व्हेरीफाय नंतर केले जातात. जर ह्या कॉलमधून बंद्याने जर अवैध कृती करण्याचा प्रयत्न केला तर त्यानुसार त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करायची एक प्रक्रिया यामध्ये आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.